जय भीम, नमो बुद्धाय, नमस्कार. माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या आलो आहे पुण्यातल्या सेनापती बापट रोडकडे असलेल्या सिम्बायोसिस विद्यापीठातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक या ठिकाणी. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुंदरसं हे संग्रहालय पाहूया. इथे काय काय ज्या वस्तू आहेत बाबासाहेबांच्या आयुष्याशी निगडीत, बाबासाहेबांच्या घरातील वस्तू आणि खरं तर त्यांच्या आठवणी, हे सगळं आज आपण पाहूया. अगदी सुंदरसं हे स्मारक आहे. सिम्बायोसिस विद्यापीठातर्फे हे सगळं चालवलं जातं. हे खूप सुंदरसं स्मारक मी तुम्हाला दाखवतो. बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण गोष्टी इकडे ठेवल्या आहेत. त्यांच्या घरातील वस्तू इथे ठेवल्या आहेत. त्यांचे वैयक्तिक वस्तूसुद्धा इथे माईसाहेबांनी ज्या दान दिल्या आहेत त्या सगळ्या जतन करून ठेवल्या आहेत. तर ते सगळं आपण पाहूया. हा संपूर्ण व्हिडिओ पहा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा आहे पुण्याचा सेनापती बापट मार्ग आणि आपण येऊन पोहोचलो आहोत सिम्बायोसिस विद्यापीठाकडे. सिम्बायोसिस विद्यापीठाच्याच अगदी जवळ, म्हणजे सिम्बायोसिस विद्यापीठाकडे जाताना लागतं बघा, सिम्बायोसिस संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक. याचा ॲड्रेस सेनापती बापट मार्गच येतो. तर चला आता जाऊया आणि बाबासाहेबांचं हे अगदी सुंदर असं संग्रहालय पाहूयात, जे सिम्बायोसिस विद्यापीठातर्फे चालवलं जातं. इथे खरं तर तुम्ही त्याच्यासाठीचं तिकीट घेऊ शकता, जे प्रति व्यक्ती 50 आहे. आणि जर तुम्ही फोटोग्राफी वगैरे करत असणार तर त्यासाठी 50 रुपये आणखी तुम्हाला द्यावे लागतात. आणि मग अगदी इकडे संग्रहालय सुरू होतं. खरं हे खूप मोठं संग्रहालय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम आणि खरं तर स्मारकही आहे. तर त्यांच्या सगळ्या आठवणी इथे या सिम्बायोसिस विद्यापीठाने जतन करून ठेवल्या आहे. या स्थानाला प्रेरणाभूमी असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर जाऊयात आणि बाबासाहेबांच्या आठवणी पाहूया. खरं तर त्या सगळ्या इथे जतन करून ठेवल्या आहेत. माईसाहेबांनी त्या सगळ्या इथे डोनेट केल्या होत्या आणि म्हणून आपण त्या सगळ्या पाहू शकतो. खरं तर चला आता वेळ न दवडता आपण जाऊयात आणि हे संग्रहालय पाहूया. चला तर जाऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाकडे. हा जाणारा रस्ता आहे आणि इथे अगदी सुंदर त्याचं फलक लावलं आहे बघा. इथे खाली ना काही प्रतिमांच्या रूपामध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या आयुष्यातील प्रसंग दाखवण्यात आले आहे. हे म्युझियमचाच भाग आहे आणि खाली आपण आल्या ते तुम्हाला दिसतं. जसं इथे आहे चवदार तळे सत्याग्रह 20 मार्च 1927, त्याचा प्रसंग दाखवला आहे. हे बघा, त्यांनी जो पाण्यासाठीचा सत्याग्रह केला तो इथे, त्याची माहितीसुद्धा आहे. त्यानंतर या भागामध्ये आहे भारतीय घटना मसुदा सादर, जेव्हा बाबासाहेबांनी केला होता 29 ऑगस्ट 1947, तेव्हाचा हा प्रसंग दाखवला आहे. हे बघा, तर तोही इथे दाखवण्यात आला आहे. त्याचीही माहिती दिली आहे बघा. त्यानंतर इथे पुणे कराराचं दाखवलं आहे. पुणे करार 24 सप्टेंबर 1932, जेव्हा महात्मा गांधींनी ची तब्येत बिघडली होती तेव्हा बाबासाहेब भेटीसाठी आले होते, तेव्हाचा प्रसंग तो असा आहे बघा. दुसऱ्या गोलमेज परिषदेत इंग्रजांनी अस्पृश्यांनाही स्वतंत्र मतदार संघ दिला. स्वतंत्र मतदारसंघामुळे हा समाज हिंदू समाजापासून दूर जाईल असे वाटल्यामुळे गांधीजींनी दलितांना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी सोडावी म्हणून उपोषण सुरू केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींचे या प्रश्नासंबंधी मतभेद होते, परंतु गांधीजींचे प्राण वाचावे म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी पुण्याला जाऊन करार केला. या करारामुळे दलितांनी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव मतदारसंघ स्वीकारण्याचे कबूल केले आणि हा होता पुणे करार, म्हणजे पुणे करार म्हणून हा ओळखला गेला. इथे आहे, म्हणजे बरेच असे प्रसंग आहे. खरं तर अजून बाबासाहेबांच्या आयुष्यातले ज्या गोष्टी आहे त्या इकडे वर जतन करून ठेवल्या, त्याही मी तुम्हाला दाखवतो. हे आहे काळाराम मंदिर सत्याग्रह. हे बघा, इथे दाखवलं आहे काळाराम मंदिर सत्याग्रह 3 मार्च 1930. तत्कालीन अस्पृश्य आणि अस्पृश्य समाजाला मंदिर प्रवेश व्हावा, समानतेच्यासाठीचं आंदोलन होतं.
ते बाबासाहेबांनी घडवून आणलं होतं. शपथविधी आहे, इथे त्याची माहिती आहे बघा. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावं जाहीर झाली. त्यात डॉक्टर बाबासाहेबांचे नाव होते. 8 मे 1950 रोजी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंतप्रधान नेहरू यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिले कायदे मंत्री होते. त्याची ही शपथ त्याचं खरं तर त्यांनी हे दाखवलं आहे. आणि इथे आणखी नागपूरचे धर्मांतरण, दीक्षाभूमी नागपूर, तर ते आहे 14 ऑक्टोबर 1956ला त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. त्याचं ते चित्रण दाखवलं. सोबत माई साहेबसुद्धा आहे. दंत चंद्रमणी आहे बहुतेक हे. आणि इथे थोडी माहिती आहे बघा. नागपूर दीक्षाभूमीबद्दल ते लिहिलं आहे. अच्छा, इथेही काही सगळ्यांचे जे फोटो आहेत त्यांनीही वेगवेगळी महत्त्वपूर्ण कामं केली आहे. मोस्टली वर्णभेदाविरुद्ध, समानतेविरुद्धची जी कामं आहे ती यांनी केली आहे. त्यांचेही फोटो इकडे आहे. आता आपण याच्या वरच्या भागामध्ये जाऊया जिथे संग्रहालय मग सुरू होतं. चला तर आपण संग्रहालयाकडे जाऊयात. खालचा भाग आपण पाहिला आहे. आता आपण इकडे वर संग्रहालयाच्या मुख्य इमारतीकडे जाऊया. तर इथे ना त्याचं इनॉग्रेशन इथे बघा माहिती दिली आहे. हे संग्रहालयाचं काम जेव्हा सुरू झालं होतं ती तारीख आहे 14 एप्रिल 1990 आणि जेव्हा याचं उद्घाटन झालं तेव्हा ची तारीख आहे 26 नोव्हेंबर 1996. आणि इथे ज्यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं, जे उपस्थित होते त्या सगळ्या मान्यवरांची नावं आहेत. आता या भागातनं आपण संग्रहालयाकडे जाऊया. खूप सुंदर सिम्बॉयसिस कडून हे सगळं चालवलं जातं. खरं तर हे भागही खूप सुंदर आहे. या भागामध्ये लायब्ररी आहे, भगवान बुद्धांची ती प्रतिमा आहे आणि खूप सुंदर प्रकारे हे सगळं चालवलं जातं. तर आपण इथनं आत जाऊयात आणि हे संग्रहालय पाहूया. बाबासाहेबांच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी पाहूयात. तर चला आपण चप्पल काढले आहेत, आपण आत जाऊया संग्रहालयात. खाली गेल्या इथे खूप सगळे असे फोटो आहेत, काही सर्टिफिकेट्स आहेत. बघा बाबासाहेबांचे फोटो. पीपल एज्युकेशन सोसायटी जे त्यांनी जी सुरू केली होती. त्यानंतर डिप्रेस क्लास युनायटेड किंगडम त्याचे विद्यार्थी खूप आहेत. नॅशनल फ्लॅग कमिटी, कॅबिनेट मिनिस्टरसोबत आणि हे तर कॉन्स्टिट्यूशन कमिटी, घटना समितीसोबत. म्हणजे खूप सुंदर असे बरेच फोटो. आता इथे पण बघा, हे आहे त्यांचं बर्थ सर्टिफिकेट, बाबासाहेबांचं जन्म प्रमाणपत्र, जन्माचा दाखला. तारीख बघा काय लिहिलं, ऑफिस ऑफ द गव्हर्मेंट ॲग्रिकल्चर हायस्कूल सातारा, 15 जुलै 1949 1949. दिस इज टू सर्टिफाय दॅट द बर्थ डेट ऑफ Master B.R. Ambedkar as per mention in the General Register of High School 14/4/1891. मग त्याचे प्रिन्सिपलची पण साईन आहे. सुभेदार रामजी बाबांचाही खूप सुंदरसा एक फोटो आहे इकडे. त्यांच्याबद्दलची माहिती आहे. त्यांच्या म्हणजे साताऱ्यातली जे स्कूल आहे ना त्याच्या रजिस्टरमध्ये जे नाव होतं ते इथे दाखवलं आहे. हे बघा, हे भिवा रामजी आंबेडकर 14/4/1891. आणि ही साईन पण आहे. आय थिंक आंबेडकर असंच लिहिलं आहे. हे बघा, सुभेदार रामजी यांनी 1894 महू येथे लष्करी सेवेतून ते निवृत्त झाले. काही दिवस दापोलीला राहून साताऱ्याला साताऱ्यात ते शिफ्ट झाले. आई भीमाबाईंच्या सातारा येथे 1896 निधन झाले, जे की आपण त्यांचं समाधीस्थानसुद्धा पाहिलं. बाबासाहेबांचं जे
साताऱ्यातलं बालपणीचं घर आहे ते सुद्धा मी दाखवलं तुम्हाला. 7 नोव्हेंबर 1900 रोजी बाबासाहेबांचे सातारा हायस्कूलमध्ये, म्हणजे सध्याचं प्रतापसिंह हायस्कूल, येथे त्यांनी प्रवेश घेतला. इंग्रजी पहिल्या वर्गात त्यांनी तो प्रवेश घेतला. तेव्हा त्यांच्या शाळेबद्दलची थोडी माहिती आहे. शाळेत कृष्णाजी केशव आंबेडकर या शिक्षकांनी थोडी त्याबद्दल माहिती दिली आहे, नावाबद्दलही त्यांच्या. इथे हे आहे एल्फिन्स्टन स्कूल, मुंबई. बाबासाहेब जिथून मॅट्रिक पास झाले, म्हणजे 10वी पास झाले ना, ती ही शाळा एल्फिन्स्टन स्कूल, एल्फिन्स्टन हायस्कूल आहे ते. भायखळा येथे भायखळा येथे इमारत आहे. भायखळा येथे असलेल्या या इमारतीत सध्या मध्य रेल्वेचे रुग्णालय असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. आणि तिथेच बाबासाहेब यांनी 10वी मॅट्रिक उत्तीर्ण झालं, तर त्याचं हे दिले आहे. त्यांनी भीमरावांना एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये 3 जानेवारी 1905 रोजी 5वीत दाखल केले. तिथूनच बाबासाहेबांनी 1907 साली मॅट्रिकची परीक्षा पास केली. अस्पृश्य वर्गातील मॅट्रिक झालेले ते पहिले विद्यार्थी त्या काळात होते. इथे फोटो आहे. डॉक्टर आंबेडकरांची सिडनहॅम विद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली होती. तर त्यांचे अच्छा, ते त्यांचे कलिग्ज आहेत बहुतेक. आणि इथे बाबासाहेब आहेत बघा, है ना. हे लोक व्हेरी हँडसम ॲक्च्युली. इथे आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स. क्लासमेट आहेत बाबासाहेबांचे सगळे तिथले. 1922 साली तेव्हा लिहिलं आहे बघा, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्सेसमधील जून 1922मध्ये MSc पदवी मिळवली. नंतर लंडन विद्यापीठात त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा प्रबंध सादर केला. त्यावरच खरं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इकडे स्थापन झाले आपल्या भारतामध्ये. या प्रबंधावर निर्णय होण्यास 5-6 महिन्यांचा अवधी लागणार होता. त्यांनी जर्मनीतील बॉन विद्यापीठात प्रवेश घेतला 10 मे 1922 येथे. आणि प्रबंधाची तयारी करत असताना त्यांनी त्यांचे प्रोफेसर एडविन कॅनन यांचे पत्र आले की समितीला सभासद प्रबंध मंजूर करायला तयार नाही. त्यामुळे डॉक्टर आंबेडकर फेब्रुवारी 1923ला लंडनला गेले. 23 ऑगस्ट 1923 रोजी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या आपल्या प्रबंधात दुरुस्त करून डॉक्टर आंबेडकरांनी तो पुन्हा लंडन विद्यापीठाला पाठवला. त्यासाठी त्यांनी MDSc पदवी प्रदान करण्यात आली. इथे हा जो फोटो आहे ना, तो भीमा कोरेगाव स्तंभाजवळ ते 1 जानेवारी 1927ला गेले होते. खरं तर तेव्हाच गेले होते एक सहकाऱ्यांसोबत. 1818ला ते युद्ध झालं होतं, तेही आपण पाहिलं आहे. चौदार तळे सत्याग्रह. इथे समाज समता दल आहेत पण बाबासाहेब इथे आहेत बसलेले. इकडे बघा. अच्छा, इथे बरेच सायमन कमिशन. इथे ना मी एक फोटो दाखवणार ना, तर खूप टाईम लागेल मला. सो मी हे बघा, गाडगे बाबासाहेबांनी गाडगे बाबांमध्ये विलक्षण नातं होतं. कर्मवीर भाऊराव पाटीलसुद्धा इथे आहेत. आणि हा फोटो केव्हाचा आहे? हा फोटो आहे संत गाडगे बाबांचे सदर धर्मशाळा केव्हाचा आहे, आपण त्याच्याबद्दल वाचूया. चोखा मेळा धर्मशाळा अर्पण समारंभ आणि डॉक्टर आंबेडकर. पंढरपूर येथील संत चोखा मेळा धर्मशाळेत विश्वस्त कर्मवीर भाऊराव पाटील, म्हणजे पंढरपूर येथील संत चोखा मेळा धर्मशाळेचे विश्वस्त कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगे महाराज व डॉक्टर आंबेडकर यांच्यासोबतचे छायाचित्र दिसत आहे. संत गाडगे बाबा महाराजांनी सदर धर्मशाळा 1949 साली डॉक्टर आंबेडकर यांना अर्पण केली. कर्मवीर भाऊराव पाटील आणि संत गाडगे महाराज हे महाराष्ट्रातील 2 प्रमुख समाजसुधारक होऊन गेले. आणि शिक्षण क्षेत्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांनीही मोठी कामगिरी केली. त्यांनी सातारा येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्याबद्दलची थोडी माहिती आहे. आणि हा तो फोटो आहे, इट्स व्हेरी फेमस फोटो. इथेही बाबासाहेब आहेत आणि राजगोपालाचारी कुटुंबियांसोबत बाबासाहेब आणि माईसाहेबांचा फोटो आहे. सुंदर ना. बरेच फोटो आहेत तिथे आणि बऱ्याच आठवणी या फोटोंमधूनही तुम्ही पाहू शकता.
सिद्धार्थ कॉलेज 3rd ॲन्युअल फंक्शन. हे बघा. तसं या संग्रहालयाचे खरं तर 3 भाग म्हणता येतील. खाली आपण काही स्कल्पचर पाहिले ज्यात वेगवेगळ्या आठवणीही दाखवल्या आहेत बाबासाहेबांच्या. वेगवेगळे सत्याग्रह, त्यांनी जो सत्याग्रह केला किंवा खालचे जे स्कल्पचर आहे सगळे ते त्याच्याशी निगडीत आहे, त्यांच्या कामाशी. आता वरच्या भागामध्ये काही सर्टिफिकेट्स आहेत, ते जिथे जिथे गेले ते सगळे फोटो आहेत महत्त्वपूर्ण, तेच संग्रहित केले आहे. जनता, द फर्स्ट इश्यू ऑफ जनता. बघा काय लिहिलं आहे. डॉक्टर आंबेडकरांनी 24 नोव्हेंबर 1930 रोजी सुरू केलेल्या या वृत्तपत्राला दलित चळवळीच्या इतिहासात विशेष स्थान आहे आणि त्याचाच हा फोटो आहे. खरं तर बाबासाहेबांनी सुरू केलेला हा. हे बघा नांदगावमध्ये पण बाबासाहेब आले होते ना, त्याचा फोटो आहे. नाशिक जिल्ह्यातलं नांदगाव. समाज समता संघ ऑर्गनाइज्ड अ वैदिक वेडिंग सेरेमनी. केशव आणि डॉक्टर आंबेडकर यांचे एक सहकारी गोविंद आड्रेकर यांचा मुलगा केशव आणि विटाबाई यांचा विवाह तेव्हाचा हा एक फोटो आहे. मातारामाईंच्या निर्वाणाच्या वेळेचा फोटो आहे. बाबासाहेबही आहे इथे बघा इथे. आणि लिहिलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुःखी अंतःकरणाने आपल्या कर्तव्यनिष्ठ व श्रद्धाळू पत्नी रमाबाई यांचे पार्थिव देहाजवळ उभे आहेत. सुभेदार रामजी यांचे कुटुंब कबीरपंथी असल्यामुळे रमाबाई यासुद्धा घरदार, भांडीकुंडी, कापडलत्ता स्वच्छ ठेवणे, अतिथी व पाहुणा यांचे पाहुणचार करणे, दररोजच्या व्यवहारात अतिशय नम्रपणे बोलणे व वागणे या सगळ्या गोष्टी त्या शिकल्या होत्या. प्रत्येक पौर्णिमेला त्या कडक उपवास करीत आणि प्रार्थनेनंतर उपवास सोडत. राजरत्नाच्या मृत्यूनंतर रमाबाईंची प्रकृती ढासळत गेली. तेव्हा लक्ष्मीबाईंनी घराचा सर्व बोजा उचलला. त्यानंतर रमाबाईंनी महिन्याच्या महिने अंथरुणाला खिळून राहिल्या. रमाबाई या बाबासाहेबांच्या मित्रांसमोर येत नसत. त्या दिवशी त्या त्यांच्याशी दाराआडून राहून बोलत असत. ज्या दिवशी बाबासाहेब जेवत नसत त्यासुद्धा म्हणजे मातारामाईसुद्धा जेवत नसत. पुढे 6-7 वर्ष त्यांना ताप येऊ लागला आणि त्यातूनच त्या उठल्याच नाही. खरं तर 27 मे 1935 रोजी त्यांचं निर्वाण झालं आणि तेव्हाचा हा फोटो आहे. स्वतंत्र मजदूर मतदार कामगार मैदान 8 जानेवारी 1939. खूप फोटो आहे आणि खूप आठवणी आहेत. आता ना आपण समोर जाऊया. मला जर वाटलं की हा फोटो महत्त्वाचा आहे तर मग मी त्याच्याबद्दल सांगेल. हा मिलिंद कॉलेजचा आहे. आई खूप फेमस फोटो आहे बाबासाहेबांचा. त्यानंतर हा चित्रपटासाठी गेले होते बाबासाहेब तेव्हाचा फोटो आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंवरचा चित्रपट 4 जानेवारी 1954. इथे ज्यांनी भेट दिली आहे ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम 26 डिसेंबर 2007 इथे आले होते. त्यांचाही एक फोटो आहे. वर दलाई लामाही इथे आले होते त्याचाही आहे. आणि ना बाबासाहेबांचे किती फोटो आहे ना इकडे. सुंदरच जतन केले आहे. आणि हे खरं तर केवढी मोठी गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टी इथे जतन करून ठेवलं आहे. हे एक लेटर आहे जे आपले उपराष्ट्रपती तत्कालीन उपराष्ट्रपती KR नारायणन यांनी दिलं आहे. ते इथे उद्घाटनासाठी आले होते. आणि आपण चित्रदालन पाहिलं सगळं, जिथे फोटो आहेत सुंदरसे. आता आपण मुख्य संग्रहालयात येऊन पोहोचलो आहोत. या संग्रहालयात आल्या इथे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आहे. त्यांना आधी वंदन करूयात. नमस्कार करा. तर इथे खाली लिहिला बाबासाहेबांचं शिक्षण लिहिलं आहे. थोडं त्यांच्याबद्दल माहिती लिहिली आहे. सुंदरसं संग्रहालय आहे. आता आपण बाबासाहेबांच्या आयुष्यातील त्यांच्या वापरातल्या वस्तू पाहूयात. जसं या रेस्टिंग चेअर्स आहेत आणि इथे माई साहेबांनी खरं
लिहिलं आहे बघा त्यांच्या पुस्तकामध्ये. आणि लिहिलं आहे डॉक्टर साहेबांना न्यूरायटिस व रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यावर योगासने उपयुक्त ठरतात, म्हणून मी त्यांना काही ठराविक योगासने शिकवली होती आणि ती त्यांनी रोज नियमितपणे करावी असा मी आग्रह धरीत असे. चहा पिऊन व पेपर चाळून झाले म्हणजे ते योगासन करीत असत. थोडा वेळ हा व्यायाम केल्यानंतर ते बंगल्याच्या वरांड्यात येऊन लांब खुर्चीवर पडून असत. तर त्यासाठीच्या ते योगासनं करण्यासाठीच्या या चेअर्स आहे. आय थिंक योगासनं झाल्यानंतरच्या रेस्टिंग चेअर्स आहेत या. तर लिहिलं आहे तसं खूप सुंदर आहे. आणि त्याच्या मागे बसण्याचे चेअर्स आहेत त्यांच्या सुंदरच्या. व्हायोलिन पण आहे बाबासाहेबांना. व्हायोलिन पण ते व्हायोलिन पण शिकत असत. व्हायोलिन त्यांना वाजवायला आवडेल आणि बऱ्याच कमी लोकांना ते माहिती आहे. तिथे लिहिलं आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे व्हायोलिन. बाबासाहेबांना संगीताच्या गोडीचं साक्ष देणारं हे व्हायोलिन आहे. ते व्हायोलिन बाबासाहेबांनी दिल्लीला खरेदी केलं होतं. बाबासाहेब मुंबईत असताना साठे बंधू व्हायोलिन त्यांना शिकवण्यासाठी येत. त्यावेळची ही आठवण. दिल्लीत त्यांना मुखर्जी नामक गृहस्थ व्हायोलिन शिकवण्यासाठी येत असत, पण ते शिकवणीपेक्षा दोघांमध्ये राजकीय गप्पा जास्त होत असत. खरं तर बघा किती बिझी व्यक्ती होते ते, कारण एवढे सगळे कामं करायचे आहेत, सतत प्रवास असायचा, त्यात छंद जोपासणे किती सुंदर गोष्ट आहे. ते हे करत होते आणि असे छंद जे कोणीच केले नसणार एवढे सुंदर. बाबासाहेब जेव्हा परदेशी जात होते त्यांचे ट्रॅव्हलिंग बॅग्स, माय गॉड किती सुंदर आहे ना ती वरची. आय थिंक लेदर बॅग सारखी वाटतं. खालीला आहे या संग्रहालयात 3 मोठ्या बॅग्स दिसतात ज्यावर BRA अशी अक्षरे दिसतात. त्यापैकी 2 बॅग लेदरच्या आहेत. या बॅगमधून कपड्यापेक्षा पुस्तकेच जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेत असत किंवा त्यात त्यांचीच भरणा असेल, कारण पुस्तकांसाठीच त्यांनी आयुष्य जोपासलं त्यांचं. आणि त्यातले काही पुस्तकं निवडक इथे ठेवले आहेत, त्यांचे कपडेही ठेवले आहेत. ह्या सगळ्या वस्तू माईसाहेबांनी या संग्रहालयाला डोनेट केल्या आहेत, दानं केल्या आहेत आणि म्हणून ह्या सगळं आपण एवढं सुंदर पाहू शकतो. या सगळ्या वस्तूंना बाबासाहेबांचा स्पर्श झाला आहे. एक वस्तू इथले आणि ते सगळे दिल्लीच्या बाबासाहेबांच्या निवासस्थानी होते. इथे संग्रहालयात 3 कपाट आहेत. त्यात बाबासाहेबांना सतत लागणारे अनेक विषयांचे ग्रंथ आहेत. या पुस्तकांना बाबासाहेब स्पर्श अनेकदा झालेला आहे, कारण त्यांचं पुस्तकांवरच खूप प्रेम होतं. इथे त्यांचे कपडे आहेत सुंदर असे, हे बघा छान ना. हे सगळ्या गोष्टींना बाबासाहेबांनी हात लावला आहे, त्यांनी हे कपडे घातले असतील. हा जो पलंग आहे इथे स्वतः हा खरं तर शेवटची आठवण म्हणूयात. या पलंगावर डॉक्टर आंबेडकर यांनी 6 डिसेंबर 1956 रोजी आपला शेवटचा श्वास घेतला. ते हे स्थान आहे, इथूनच वंदन करा, प्रणाम करा. हे खरं तर दिल्लीमध्ये होतं, नंतर माईसाहेब इकडे माईसाहेबांनी डोनेट केलं. तिकडे फोटोही आहेत काही. तो जो पलंग आहे तो फोटोमध्येही दिसतो आहे, त्यांच्या शेवटच्या क्षणाचा हा आहे तो. इथे आणखी काही त्यांचे वापरातले कपडे आहेत. नेपाळमधले म्हणजे त्यांनी जे कपडे घातले होते त्याच्याबद्दल लिहिलं आहे. 15 ते 20 नोव्हेंबर 1956 नेपाळ नरेशांनी काठमांडू येथे जागतिक बौद्ध परिषद घेतली होती. त्यावेळी बुद्ध आणि कार्ल मार्क्स या विषयावर भाषण करताना डॉक्टर बाबासाहेबांनी हा जोधपुरी कोट घातला होता. पॅन्ट टोपी, जोधपुरी कोट, पॅन्ट टोपी असं. त्याच्या मागेच फोटो आहे तो. भगवान बुद्धांची प्रतिमाही आहे, त्यांची काठीही आहे, स्टिक. त्यांना गार्डनिंग आवडत असे त्यामुळे ते गार्डनिंग पण करत असत, म्हणजे बागकाम आवडायचं बाबासाहेबांना. बाबासाहेबांचे शूज, बाबासाहेबांचे बूट आहेत. हा बुटांचा जोड शिल्पकार वाघ यांना डॉक्टर माईसाहेबांनी कुंभरेज येथे डॉक्टर बाबासाहेबांना पूर्णाकृती पुतळा करण्याचे काम चालू असताना दिला होता. ओके, इथेही बाबासाहेबांचे कपडे आहेत.
तुम्ही कधी आला आहात का या संग्रहालयाकडे? सेनापती बापट रोडवर हे आहे. सिम्बॉयसिस कॉलेजतर्फे हे अगदी सुंदरसं, सिम्बॉयसिस संस्थेतर्फे अगदी सुंदरसं संग्रहालय चालवलं जातं. इथे आणखीन अच्छा, बाबासाहेबांची डिग्री आहे इथे, उस्मानिया युनिव्हर्सिटी. द डिग्री ऑफ डॉक्टर ऑफ लिटरेचर ऑनर्स डॉक्टर भीमराव आंबेडकर. थोडं आणखी त्यावर माहिती आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटीची पण इथे दिली आहे. LLDची डिग्री आहे बहुतेक. आणि इथे फोटोही आहे. भारतरत्न कपाट आहे. आता या भागातल्या वस्तू मी तुम्हाला दाखवतो. या भागातल्या वस्तू आपण पाहिल्या, जसं त्यांचे रेस्टिंग चेअर्स किंवा कपडे, किंवा शेवटच्या समयी ते ज्या पलंगावर झोपले होते तो पलंग त्यांनी आपला शेवटचा श्वास दिल्ली येथे घेतला आणि त्यानंतर त्यांना मुंबईत आणण्यात आले. तर ह्या सगळ्या गोष्टी इकडे आहेत. आणि मग त्यानंतर या भागामध्ये त्यांच्या वापरातल्या खाण्यापिण्याच्या किचनमधल्या गोष्टी आहेत त्या इकडे ठेवल्या आहेत. हे सगळं त्यांनी वापरलं आहे किंवा त्यांच्या घरातल्या ह्या वस्तू आहेत. माईसाहेबांचाही अस्थिकलश इथे ठेवला आहे, त्यांनाही प्रणाम करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे. हे काय आहे? आय थिंक कुकरसारखंच आहे तिकडे ठेवलेला. त्यांच्या घरातले जे वापरातल्या प्लेट्स आहेत त्या सगळ्या गोष्टी आहे. इथे पण त्यांनी वापरातले जे भांडे आहेत ते सगळे, म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत त्या सगळ्या प्लेट्स आहेत त्या इकडे ठेवल्या. हे सगळ्या आत्ताच्या वाटतात है ना, म्हणजे किती मॉडर्न हे आहे. इथे त्यांचे घरातले जे भांडे आहेत, डब्बे आहेत ते आहे वर. ह्या टेबलवर ते बसून जेवण करतच असत. डायनिंग टेबल आहे हा त्यांचा. संग्रहालयात ज्या 5 खुर्च्या आहेत त्यांना चाके आहेत. या खुर्च्यांना खरंच चाकं आहेत तिथे लिहिलं आहे. आणि याचे कारण म्हणजे या काळात उच्च रक्तदाब, मधुमेह अशा अनेक रोगांनी बाबासाहेब आंबेडकर हे पिडलेले होते. त्यामुळे त्यांना पटकन उठता येत नसे. एखादी वस्तू त्यांना पाहिजे असल्यास ते खुर्चीवर ती खुर्ची सरकवत पुढे नेत व ती वस्तू पुढे घेत. तर त्यासाठी चाकं लावले आहेत. सगळ्या खुर्च्यांना चाकं आहे, म्हणजे बाबासाहेब कुठेही बसणार, जेवण करणार आणि त्यांना काही काम आठवलं तर ते थोडे मागे पुढे होऊ शकतात म्हणून ते आहे. डायनिंग टेबल्सवर प्लेट, काटे, चमचे व इतर भांडी अगदी विशिष्ट पद्धतीने सर्व्हिसप्रमाणे असाव्यात असं त्यांचा आग्रह असे. त्यांच्याकडे भांड्याच्या संचाबरोबरच काटे, चमचे, जेवताना सर्व्हिस करण्यासाठी वाढण्यासाठी लागणारे अनेक सेट्स होते. पाश्चिमात्य वातावरणात त्यांचे तारुण्य गेले आहे ने ते सगळ्या गोष्टी त्यांच्या मनावर बिंबलेल्या होत्या. जेवताना देखील त्यांना सूप, पुडिंग लागत असे. गरम गरम पदार्थ त्यांना आवडत असे. डायनिंग टेबलाजवळ आम्ही विजेवर चालणारे हॅम्पलेट बसवून घेतले होते. प्रत्येक पदार्थ त्यांना गरम गरम करून द्यावा लागेल. आय थिंक बहुतेक ते त्याच्यासाठीच आहे. आणि मी खरं विचार करत होतो, इथे फोर्क आहे, नाईफ आहे, स्पून्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना अगदी, खरं तर ते विदेशातही राहत असत त्यामुळे येस, हे इज अमेझिंग पर्सन. आणि त्यांना सगळ्या हे आवडत असत गोष्टी. इथेही आणखी ना बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचं एकत्र फोटो आहे. खाली त्यांचं फेवरेट श्वान अर्थात टॉबी आहे. त्यांचा एक फोटो. इथेही काही भांडे आहेत, घरगुती वापरातील त्यांचे भांडे आहेत. बघा, बाबासाहेबांच्या घरातले आहेत सगळे. इथे आणखी थोडं हे आय थिंक त्यांना भेटलेल्या वस्तू आहेत त्या. ड्रेसिंग टेबल, लाकडी पेटे किंवा इतर. ही छत्री ही बाबासाहेबांना भेट म्हणून दिली होती. रंगून येते तेव्हाची आहे. हे सुवर्ण मंदिर आहे बहुतेक, त्याची प्रतिकृती आहे. आणि ना या वरच्या भागात आणखी काय काय आहे ते मी पटकन तुम्हाला दाखवतो. बाबासाहेबांना आपण वंदन केलं आहे. ह्याच्या वरच्या भागात ना अगदी मध्यभागी मग इथे बाबासाहेबांना जे भारतरत्न मानपत्र आहेत ते दिसतं. आवाज घुमतो इथे खरं तर. हे बघा,
तारीख आहे 14 एप्रिल 1990. इथे बाबासाहेबांचं अस्थिकलश कलश आहे. वंदन करा, त्याला प्रणाम करा. आणि काही नाणी आहे जे वर नंतर छापल्या गेली भारत सरकारतर्फे. पोस्टेज आहे, पोस्टची तिकीट आहे. वंदन करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नित्यपूजेतील भगवान बुद्धांची ही प्रतिमा. अशी प्रतिमा ना, ही डोळे उघडे असलेली प्रतिमा आहे. खरं तर इथे लिहिलं पण आहे की इथे जी प्रतिमा आहे ती भगवान बुद्धांची ध्यानस्थ नसून डोळे उघडे आहे. बाबासाहेबांना उघड्या डोळ्यांचे बुद्ध आवडत असत. त्यांच्यामध्ये बुद्ध आयुष्यभर मानवी कल्याणासाठी पायी भ्रमंती करीत राहिले, जगण्याचा सन्मान दाखवत राहिले. तोच हा उघड्या डोळ्यांचा बुद्ध. रंगून येथून त्यांनी याच्या 2 प्रतिमा आणल्यात. त्यापैकी एक देहू रोडच्या विहारामध्ये आहे. आणखी पटकन मी तुम्हाला ना त्यांच्या वस्तू दाखवतो. इथे आणखी वेगवेगळे तुम्हाला फोटो दिसतील, त्यांचे कॉलेजचे रिलेटेड डॉक्युमेंट्स दिसतील. हे त्यांना सगळं गिफ्ट मिळालं होतं ते आहे. इथेही त्यांचे पर्सनल बिलॉंगिंग्स लिहिलं आहे, हे सगळं दिलं आहे. बडोदा संस्थानामध्ये जेव्हा त्यांचे जॉईनिंग लिहिलं आहे. आफ्टर पासिंग बी एक्झामिनेशन डॉक्टर आंबेडकर went to Baroda to fulfill terms and scholarship contract. There he joined the office of the Accountant General, Military Department. 15/1/1913 तेव्हा त्याचं हे दाखवलं आहे. बडोदा संस्थानात ते जेव्हा नोकरीसाठी गेले होते तेव्हाचं होतं. इथे परत आर्टिफिशियल रेस्पिरेशन आहे. ट्यूब्स, कृत्रिम श्वासोश्वासासाठी त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायचा, त्यामुळे श्वासोश्वासासाठी कैवल्यधाम लोणावळ्यामध्ये आहे, तिथनं आणलेल्या ह्या नळ्या आहेत. त्यानंतर इथे आणखी हे वस्तू आहे काही. हा चष्मा आहे बाबासाहेबांचं ना, इट्स ब्युटिफुल. सिल्वर फ्रेममध्ये, चांदीच्या फ्रेममध्ये आहे बघा. हां, सुंदर ना. सगळ्या गोष्टी किती सुंदर आहे. आणि ह्या सिम्बॉयसिस कॉलेजने जतन करून ठेवलं आहे. किती मोठं काम केलं आहे ना. इथे बॉक्स आहेत, हे आय थिंक ना किती सुंदर आहेत ना. ह्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत, काही बाबासाहेबांनी विकत घेतल्या आहेत. इथे खूप सुंदर प्रतिमा आहे भगवान बुद्धांची. ही बाबासाहेबांच्याच घरातली आहे. फ्लॉवर पॉट, वरनं सगळे फोटोही आहेत त्यांचे. बाबासाहेबांची ट्रॅव्हल किट, वाव, प्रवास करताना जे वापरले जाईल ते. इथे ना सगळे ते ब्रश आहे, त्यात काय काय वस्तू ठेवल्या आहे. मला खरं खाण्यापिण्यात यूज होतात बहुतेक, मेकअपसाठी यूज होतात अशा सगळ्या वस्तूही आहे. ट्रॅव्हल किटमध्ये हे बुटांसाठीचं आहे, पॉलिश वगैरेचं. त्यावर काय लिहिलं आहे ना, सर्जिकल H8W लिंक्स बॉक्स आहे. ट्रॅव्हल किट म्हणून ते लिहिलं आहे. प्रवासात लागणाऱ्या गोष्टी. नेक टाय बॉक्स, याच्याबद्दल काही लिहिलं नाही. हाऊस होल्ड युटेन्सिल्स, बाबा तुमच्या घरातले. फोर्क्स आहे, नाईव्स आहे, प्लेट्स आहे, वगैरे लिंबूला हे करण्याचं आहे. आणि इथेही काही जुने हे आहेत बघा. हे सगळं सामान एवढं सुंदर आहे. प्रत्येक गोष्ट, एक एक गोष्ट जे इथे आहे खूप सुंदर आहे. इथे डॉक्टर माईसाहेब आंबेडकर हँडेड ओव्हर द भारतरत्न अवॉर्ड ऑफ बाबासाहेब आंबेडकर टू डॉक्टर मुजुमदार इन 1999. माईसाहेबांनी भारतरत्न पदक डॉक्टर मुजुमदार यांच्याकडे सुपूर्द करतानाचा तो फोटो आहे. माईसाहेब दिसतील तुम्हाला. बाबासाहेबांच्या सहचारिणी माईसाहेब आंबेडकर, खरं सविता आंबेडकर असं त्यांचं नाव आहे. त्यांना माईसाहेब म्हणूनच आम्ही
खूप प्रेमाने बोलतो. तर ह्या संग्रहालयात ह्या सगळ्या वस्तू अशा ठेवल्या आहेत सुंदर, आणि वरच्या भागामध्ये मग फोटो आहे आणि इतर माहितीसुद्धा त्यांचे वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा इथे ठेवलेल्या आहेत. बघा, 14 ऑक्टोबर 1956चा फोटो आहे. मी आत्ताच ना मी खरं तर दीक्षाभूमी चंद्रपूरही तुम्हाला दाखवले, तर तिकडेही आले होते. हा एक फोटो आणखी जिथे बाबासाहेब चित्रपटाच्या याच्यासाठी गेले होते. ते काही लिहिलं आहे, अच्छा वरचा आहे तो ब्रह्मदेशाचा. डॉक्टर आंबेडकर आणि माईसाहेब आंबेडकर आणि प्राईम मिनिस्टर ऑफ ब्रह्मदेश, काठमांडू. 4th वर्ल्ड बुद्धिस्ट कॉन्फरन्स हेल्ड ॲट काठमांडू 1956चा 20 नोव्हेंबरचा. म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेब ना सगळ्यांसाठी कामच करत होते. म्हणजे काय म्हणणार आता, स्वतःच्या आयुष्यामध्ये त्यांनी स्वतःसाठी कमी टाईम दिला आणि समाजासाठी खूप वेळ दिला. असे हे व्यक्तिमत्व खूप खूप असे मी म्हणेल त्यांचे उपकारच आहेत प्रत्येकावर. कारण त्यांनी जे कार्य केलं आहे ते खरंच आजच्या काळामध्ये कोणी करू शकतं का, तर याचं उत्तर आहे नाही. असा व्यक्ती पुन्हा होणे नाही, म्हणूनच तर त्यांना महामानव म्हणतात ना. म्हणजे आजही तुम्ही बघा, कुठे वाचा की त्यांनी काय काय केलं आहे, लगेच समजतं की रे याच्यामध्येही बाबासाहेबांचं योगदान आहे, त्याच्यामध्येही त्यांचं योगदान आहे. रिझर्व्ह बँक म्हणा ती बनण्यात किंवा इतर गोष्टी, नदीजोड म्हणतो ना त्याच्यासाठीही त्यांनी लिहून ठेवलं आहे. किती गोष्टी आहे ना, वेगवेगळ्या गोष्टी. कामाचे तास कमी करणं किंवा महिलांना प्रेग्नन्सी लीव, अशा वेगवेगळ्या गोष्टी. ह्या सगळ्या कुणामुळे झाल्या, बाबासाहेबांमुळे झाल्या. फ्लॉवर पॉट बघा, हे बघा, हे किती सुंदर आहे ना. ह्या सगळ्या इथे संग्रहालयात ठेवल्या आहेत. सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटीतर्फे हे संग्रहालय चालवलं जातं. इथे बरेच लोक पाहण्यासाठी येतात हे संग्रहालय. खरं तर हे अनुभवण्यासाठी प्रत्येकाने इथे नक्की यावं, असं हे सुंदरसं स्थान. बाबासाहेबांच्या आठवणीतल्या वस्तू पाहून आता इकडे एक लायब्ररी आहे. खरं तर बाबासाहेब जिथे बसायचे तो टेबल इथे दाखवला आहे, ती चेअर दाखवली आहे ज्यावर बसून त्यांनी संविधानाची काही पानंसुद्धा लिहिली होती. काही पुस्तकं इथे आहे. त्याचबरोबर बाबासाहेब इथे अगदी सुंदर प्रकारे दिसत आहेत. काही बुक्स आहेत. इथे बरेच पुस्तकं जतन करून ठेवले आहेत. ते सगळे माईसाहेबांनी इथे डोनेट केले आहे. ते सगळे इथे ठेवण्यात आले आहे. इथे थोडी माहितीसुद्धा दिली आहे या म्हणजे खरं तर या वस्तूंबद्दलची ती माहिती आहे. डॉक्टर साहेबांनी घटनेची प्रत घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्त केली. त्या दिवशी साहेबांसाठी विशिष्ट पद्धतीची फोमची स्वतंत्र खुर्ची अध्यक्षांच्या परवानगीने सेंट्रल हॉलमध्ये न्यावी लागली होती. घटना समितीचे कामकाज ज्या प्रशस्त सभागृहात चालत असे त्या सभासदांना बसण्यासाठी लाकडी बेंच असत. डॉक्टर साहेबांसाठी विशेष प्रकारचे खुर्ची तयार करून घेण्याचे कारण असे की साहेबांना बेंबीच्या थोडे खाली ओटीत एक फोड आलेला होता. आपणास कल्पनाच असेल की मधुमेह असल्याने व्यक्तीला जखम झाली तर ते त्वरित भरून निघत नाही, लवकर बरी होत नाही. डॉक्टर साहेबांना मधुमेह असल्या कारणाने फोडेची जखम काही केल्या बरी होत नव्हती आणि तो फोड इतका त्रास द्यायचा की त्यांना नीटपणे बसता येत नसे. त्यामुळे सभागृहात असलेल्या लाकडी बेंच टेबलावर बसणे शक्यच नव्हते. परंतु घटना अर्पण करण्याचे काम अतिशय महत्त्वाचे असल्याने खास खुर्ची तयार करून घेतली होती आणि त्याच खुर्चीत बसून बाबासाहेबांनी घटना डॉक्टर राजेंद्र बाबूंकडे सुपूर्त केली. या ऐतिहासिक प्रसंगाची एक वैशिष्ट्यपूर्ण खूण होती. खूण असलेली ही खुर्ची आजतागायत जपून ठेवली आहे आणि ती इथे आपल्याला सिम्बॉयसिसच्या या म्युझियममध्ये पाहायला मिळेल. ती ही चेअर आहे ना, आठवण बाबासाहेबांची. सो हे सगळं ॲक्च्युली डॉक्टर सविता आंबेडकर, ज्यांना माईसाहेब म्हणतो आपण, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी इथे अगदी सुंदरपणे आणून सिम्बॉयसिसमध्ये त्या डोनेट केल्या. ह्या सगळ्या त्यांच्या दिल्लीच्या घरी होत्या. त्यांची ती पुस्तकं बघा, ते त्यांना स्पर्श झाला आहे बाबासाहेबांचा. ते कपाट
हे छोट्याही वस्तू असल्या ना तरी त्या बाबासाहेबांशी निगडीत आहे आणि त्यांचा त्या सगळ्या गोष्टींना स्पर्श झाला आहे, त्यांच्या आठवणी आहेत त्यामध्ये. खरं तर ते सगळे जर बोलू शकत असते तर त्यांनी नक्कीच सांगितलं असतं की हो आम्ही बाबासाहेबांना पाहिलं आहे म्हणून. चल, आणखी इतर जागा आहेत या म्युझियममध्ये, ते मी तुम्हाला संग्रहालय पाहिलं. अगदी सुंदर अशा वस्तू बाबासाहेबांशी निगडीत इथे ठेवल्या आहे. अनेक गोष्टी ठेवल्या आहे. खरं तर या भागामध्ये काही पुस्तकंसुद्धा ठेवली आहे, प्रतिमासुद्धा आहेत, त्या तुम्ही इथे घेऊ शकता स्मरणार्थ. आणि मग या भागामध्ये अनेक फोटो आहे जे या स्थानाबद्दलचे आहेत. जसे की 1990मध्ये जेव्हा ही जागा बनवण्यासाठी इथे खरं तर लँड ग्रँट करण्यात आलं होतं तेव्हाचा हा फोटो आहे. त्यानंतर 2011चा फोटो आहे खाली. इथे या स्थानाला ज्यांनी भेटी दिल्या त्या सगळ्यांचे मग इकडे फोटो आहेत, ज्यात माईसाहेब आहेत, त्यानंतर ज्यात मुजुमदार सर आहेत. तर इकडे सगळीकडे त्यांचे हे फोटो तुम्हाला दिसणार. माईसाहेब स्वतःही डॉक्टरच होत्या आणि बाबासाहेबांच्या सहचारिणी. तर इकडे सगळ्यांचे फोटो आहेत. इथे काही सर्टिफिकेट्स आहेत. काहीतरी निवडणुकीचंच आहे ते, है ना, कारण इथे बाबासाहेबांचं नाव पण आहे, भीमराव रामजी आंबेडकर. या भागात त्यांची काही पत्रे आहे. सो हे त्यांच्या हस्ताक्षरातले आहेत. हे बघा, है ना, इथे लिहिलेलं आहे बघा त्यांचं पत्राचं. हे बघा, हँडरायटिंग बघा बाबासाहेबांची किती सुंदर ना. इथे ही आय थिंक त्यांची मराठी हँडरायटिंग आहे. इंग्लिश, माय गॉड किती सुंदर लिहिलं आहे ना इंग्लिशमध्ये. तर असं हे सुंदरसं संग्रहालय. इथे काही फोटो आहे, शाहू महाराजांचे आहे, महात्मा ज्योतिराव फुलांचे आहेत, आंबेडकर गुरुजींचा ही इकडे फोटो आहे. हे बघा इकडे धर्मांतरणाचा म्हणजे खरं तर दीक्षा समारोहाचा तो फोटो आहे, ज्यात 1956मध्ये त्यांनी नागपूर दीक्षाभूमीवर दीक्षा दिली होती. तो फोटो आहे, हाही तोच आहे. त्याच्यानंतर 16 तारखेला खरं तर ते चंद्रपूरला गेले होते आणि तिथेही मी तुम्हाला तिथलंही दाखवलं होतं. हा महापरिनिर्वाणाचाच तो बाबासाहेबांचा तो बेट आहे, 6 डिसेंबर 1956मध्ये. खरं तर बाबासाहेब या भारतभूमीला पडलेलं सगळ्यात सुंदर स्वप्न आहे, जे खरं तर असंच राहावं. तर हे असं काहीच सिम्बॉयसिस संस्थेतर्फे चालवलं जाणार हे अगदी सुंदर आणि पुण्यातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातलं सगळ्यात महत्त्वपूर्ण, भारतातलं सगळ्यात महत्त्वपूर्ण बाबासाहेबांच्या आठवणीचं संग्रहालय. प्रत्येकाने पाहावं. प्रत्येकाला जेव्हाही वेळ मिळेल, तुम्ही पुण्यात असणार, आसपास असणार, इकडे नक्की या. चला आता बाहेर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संग्रहालयाच्या जवळ आहोत आपण. आणि हे बघा इथे किती सुंदर प्रकारे यांनी बनवलं आहे. तिकडे लायब्ररीसुद्धा आहे. आणि हे बघा इथे भगवान बुद्धांची खूप सुंदर अशी प्रतिमा आहे. त्यांना वंदन करा, नमस्कार करा. इथे संग्रहालय आहे खरं तर या भागामध्ये सुंदरसं. आणि आपण तिथनं खरं जाऊन आलो आहोत. हा जो परिसर, इकडे लायब्ररी आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तर या संग्रहालयाचं स्ट्रक्चर बघा, अगदी जर या भागात पाहिलं ना तुम्हाला, अगदी स्तूपासारखंच केलं आहे सुंदरसं. आणि तिथनं वरनं ना सूर्यकिरणे आत येतात, म्हणजे उजेड होतो त्याने. असं हे खूप सुंदरचं संग्रहालय. त्याच्या बाजूचा हा भाग आहे, खूप मोठा भाग आहे खरं तर. त्यानंतर या भागामध्ये ना इकडे लायब्ररीसुद्धा आहे, खूप मोठी अशी लायब्ररी आहे. अनेक विद्यार्थी इकडे येतात. फाउंडेशन झालं 2012मध्ये आणि मग सुरू झालं, म्हणजे इनॉग्रेशन झालं 2015मध्ये. तर ही ती सुंदरशी मोठी लायब्ररी आहे. हे बघा,
तर मला खात्री आहे माझी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक अर्थात सिम्बॉयसिस विद्यापीठातर्फे सिम्बॉयसिस संस्थेतर्फे हे अगदी सुंदरचं संग्रहालय चालवलं जातं, त्याची ही भेट तुमच्या सगळ्यांना नक्की आवडली असणार। खूप सुंदर सगळ्या गोष्टी सगळ्या वस्तू इथे अगदी छानपैकी जतन करून ठेवल्या आहे आणि एवढं सुंदरचं स्मारक पुण्यामध्ये आहे। प्रत्येकाने इथे यावं, हे सगळं अनुभव घ्यावा, बाबासाहेबांच्या आठवणीत जावं, कारण इथे खरं तर आपण या सगळ्या गोष्टी पाहताना आपल्याला हे वाटतंच की बाबासाहेब आपल्यासोबत आहेत। खूप सुंदरसं स्थान आहे, सेनापती बापट रोडवर ही जागा आहे, हे स्मारक आहे सुंदरसं आणि खूप मोठा परिसर आहे खरं तर, आणि हे स्मारकही खूप सुंदर दिसतं। खरं यातल्या आठवणी तुम्हाला अगदी जुन्या काळात घेऊन जाणार। बाबासाहेबांच्या बालपणापासून ते महापरिनिर्वाणापर्यंतच्या अनेक गोष्टी, अनेक सर्टिफिकेट्स आहेत किंवा त्यांच्या घरातल्या ज्या छोट्या छोट्या वस्तू आहे त्यासुद्धा माईसाहेबांनी इथे यांना डोनेट केल्या आहे आणि त्या स्मारकामध्ये सुंदरपणे जतन करून ठेवल्या आहे। मला खात्री आहे तुम्ही जेव्हा इथे याल या संग्रहालयाला भेट देण्यासाठी तेव्हा तुम्ही हे सगळं पाहू शकणार आणि खूप सुंदर तुमचा अनुभव असेल। हा व्हिडिओ कसा झाला आहे मला नक्की सांगा, लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया लवकरच। तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। बाय, टेक केअर, जय भीम, नमो बुद्धाय।